जागतिक योग दिनानिमित्त नागपुरात संयोग 2025चं उत्साही आयोजन. योग शिक्षक पुरस्कार 2025चं वितरण. दरवर्षी 21 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक योग दिनाच्या पार्श्वभूमीवर एक पृथ्वी आरोग्यासाठी योग या संकल्पनेखाली संयोग 2025 या विशेष कार्यक्रमाचं आयोजन बुधवार 19 जून 2025 रोजी सकाळी 5 ते 9 या वेळेत नेहरू नगर बाग, नेहरू नगर झोन, सक्करदरा, नागपूर इथं पार पडला. हा कार्यक्रम आयुष मंत्रालय, केंद्रीय योग आणि निसर्गोपचार संशोधन परिषद, सूर्या फाउंडेशन आणि इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झाला. कार्यक्रमाचं उद्घाटन माजी आमदार सुधाकर कोहळे, नागपूर महानगरपालिकेच्या नेहरूनगर झोनच्या सहाय्यक आयुक्त सोनम देशमुख, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर दीपक सेलोकर, एम्स नागपूरचे योग विभाग प्रमुख श्री विनोद यदुवंशी, माजी नगरसेविका दिव्या धुर्डे आणि युगप्रचारक डॉक्टर कीर्तिदा अजमेरा यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक डॉक्टर सुशांत पिसे यांनी केलं. यानंतर योग शिक्षक संजय खोंडे यांनी उपस्थितांना योग प्रोटोकॉल समजावून सांगितले व विविध योगासनांचे प्रात्यक्षिक करून दाखवलं. यावेळी उपस्थित नागरिकांनी सामूहिक योग सत्रात सहभाग घेतला. मानवी जीवनात अष्टांग योगाचं महत्त्व या विषयावर श्री विनोद यदुवंशी यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं. त्यांनी योगाचं शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक लाभ सांगत उपस्थितांना रोज योगाभ्यास करण्याचं आवाहन केलं. कार्यक्रमादरम्यान योग शिक्षक पुरस्कार 2025चं वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. हा पुरस्कार नागपूर शहर व परिसरात उल्लेखनीय योग शिक्षण कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात आला. मार्गदर्शन करताना माजी आमदार सुधाकर कोहळे म्हणाले, या देशाची खरी प्रगती तेव्हाच शक्य आहे जेव्हा प्रत्येक नागरिक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णपणे निरोगी असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी योगाला केवळ भारतापुरतं न ठेवता जगभर पोहोचवण्याचं कार्य केलंय. योग ही आपली हजारो वर्षांची परंपरा आणि संस्कृती आहे. ती फक्त आठवणीत न ठेवता कृतीत आणली पाहिजे. या कार्यक्रमांचं संचालन एनॉर्ज फाउंडेशनच्या अमृता पिसे यांनी केलं. संयोग 2025 या योग उपक्रमाला नागपूर शहरासह काटोल, कोंढाळी, कळमेश्वर, मौदा आदी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. योग दिनाच्या निमित्तानं आयोजित हा कार्यक्रम आरोग्य जागृतीचा आणि भारतीय संस्कृतीचा जागर करणारा ठरला.